माण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सातारा जिल्ह्यातील म्हसवड पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून 2 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस माहितीनुसार खडकी तालुका माण येथील नागेश महादेव खांडेकर आणि योगेश कचरे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तक्रारीनुसार मुख्य आरोपीने तक्रारदाराला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये दुसऱ्या आरोपीनेही मदत केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून ही बाब कोणालाही सांगितल्यास तक्रारदाराच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे। तक्रारीनुसार हा प्रकार 24 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजल्यापासून 13 जुलै 2026 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत माण तालुक्यातील पर्यंती गावातील तक्रारदाराच्या राहत्या घरी तसेच पुणे जेजुरी मार्गावर मारुती स्विफ्ट क्रमांक MH53B 0546 या वाहनात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमे तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणातील आरोप हे तक्रारीवर आधारित असून त्याची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।